लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे ताशी 24 किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे गाडी एका गावी पोहोचण्यास 2 तास 30 मिनिटे घेते. जर 30 किलोमीटर वेगाने गेल्यास रेल्वे किती वेळ घेईल? तर आपल्याला काय विचारलंय? वेळ. तर वेळ काढण्यासाठी आधी आपण वेळेचं सूत्र घेऊ. वेळेचं सूत्र काय आहे? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आपल्याकडे वेळ पण नाही अंतर पण नाही, आपल्याकडे वेग आहे. तर वेग अंतर काढण्यासाठी आपण आधी पहिली लाईन सोडू. पहिली लाईन काय आहे? ताशी 24 किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे गाडी एका गावी पोहोचण्यास 2 तास 30 मिनिटे घेते. आपल्याकडे वेळ आहे आणि वेग आहे, अंतर नाही. तर आपण आधी अंतर काढू. अंतरचं सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग काय? 24 गुणिले आपल्याला वेळ दिलेला आहे 2 तास 30 मिनिटे. वेळमध्ये आपल्याला तास पण आहे आणि मिनिट पण आहे. तर परिमाण काय सांगतं? एकतर तासाला मिनिटात करा किंवा मिनिटाला तासात करा. तर मी तुम्हाला दोन्ही पद्धत सोडून दाखवते. आधी आपण तासाला मिनिटात करू. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. आपण आता 2 ला 60 ने गुणू. 120 मिनिटे अधिक 30 हे झाले 150 मिनिटे भागिले 60. 60 का? कारण आपण 2 तासाला 60 ने गुणले, म्हणून याला आपण तासात करण्यासाठी 60 ने भागूया. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 6 एक 6, 6 चोक 24, 15 चोक 60. आपलं अंतर आहे आलेलं आहे 60 किलोमीटर. आता आपण हे सोडवलं मिनिटात. मी आता दुसरी पद्धत दाखवते. तास. वेग आहे 24 गुणिले वेळ दिलेला आहे 2 तास 30 मिनिटे. आता आपण 2 तास 30 मिनिटांना तासमध्ये करण्यासाठी आपण काय म्हणतो? 2.5 तास. 2.5 तास म्हणजे 2.5. आता 24 गुणिले 2.5 यांचा गुणाकार आला आहे 600. 2 आणि 5 मध्ये पॉईंट म्हणून हा पॉईंट. अंतर आहे 60 किलोमीटर. तर 60 भागिले 30, 30 एक 30, 30 दुने 60. तर 30 किलोमीटर वेगाने गेल्यावर गाडीला 2 तास लागतील. धन्यवाद.